नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत गव्हर्नमेंट ITI जळगाव व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. मुलांनो, आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचा आपण आज सुरू करणार होतो एन्व्हायरमेंटल एज्युकेशनमध्ये. पण काही कारणावरून आपण एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचं नाही सुरू केलं आणि ऑक्युपेशनल सेफ्टी जे आहे त्याचा आपण पार्ट सेकंड घेऊन आलेलो आहे आज. ठीक आहे, तर आपण सुरू करूया पार्ट सेकंड जो आहे. कारण तुम्ही बघतच आहात की लॉकडाऊन सध्या खूप परीने वाढतच जातं आहे की नाही. तर आज आपण ऑक्युपेशनल सेफ्टीचा सेकंड पार्ट घेणार आहोत आणि मी मॉक टेस्टच्या लिंकसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. कमीत कमी आतापर्यंत तरी 25 मॉक टेस्ट झालेलं आहे मुलांनो एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या. तर अजून मी घेणार आहेत. माझं टार्गेट 70 ते 80 मॉक टेस्टचा मी टार्गेट ठेवलेला आहे आणि तो मी पूर्ण करणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही तुम्हाला जर शक्य झालं तर मॉक टेस्ट नक्की सोडवा मुलांनो. ठीक आहे, आणि व्हिडिओज बघा. जे न्यू स्टुडंट्स असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून व्हिडिओज पूर्ण बघायचे आहे. कारण या व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला जास्त अभ्यास करायचा नाही आहे मुलांनो. ठीक आहे, आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे त्याचेसुद्धा तुम्हाला परिपूर्ण अभ्यास हिच्यातूनच करायचा आहे, त्याच्या बाहेर तुमचा पेपर जाणार नाही आहे. ठीक आहे, तर सुरू करूया मुलांनो ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थचा सेकंड पार्ट. बरोबर. तर सेफ्टी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सेफ्टी. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की व्हॉट डू यू मीन बाय सेफ्टी. मग सेफ्टी म्हणजे काय की सुरक्षितता. कुठल्याही तरी गोष्टीची आपण सुरक्षितता बाळगणे त्याला म्हणतात सेफ्टी घेणं. ठीक आहे, म्हणजे सेफ्टी करणं. तर सेफ्टी इज अ प्रोसेस विच प्रोटेक्ट्स ह्युमन्स अँड मशीन्स अँड एन्व्हायरमेंट फ्रॉम एनी डेंजर, हजार्ड, हार्म, ॲक्सिडेंट, हर्ट. बरोबर. मग आता सेफ्टी म्हणजे काय की सेफ्टी ही किंवा सुरक्षितता अशी एक पद्धत आहे किंवा अशी एक प्रक्रिया आहे किंवा सेफ्टी इज अ प्रोसेस, एक अशी प्रोसेस आहे की जी माणसाला प्रोटेक्ट करते, मशीन्सला प्रोटेक्ट करते, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाला प्रोटेक्ट करते. कशापासून? ते एखाद्या डेंजरपासून, म्हणजे एखाद्या संकटापासून, हजार्ड्सपासून. काहीतरी संकट येणार असेल जसं की भूकंप वगैरे ह्याच्यापासून. तर ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी हार्म होणार असेल, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे त्याच्यामुळे हार्म होतो आहे, दुष्परिणाम होतो आहे, ॲक्सिडेंट होतो आहे. ठीक आहे, काहीतरी अपघात होतो आहे आणि हर्ट होतो आहे, त्याच्याने काहीतरी दुखापत होते. तर या दुखापतीपासून, ॲक्सिडेंटपासून, हजार्ड्सपासून, डेंजर काहीतरी धोक्यापासून आपल्याला वाचवतं. अशी प्रोसेस तिला काय म्हणतो आपण, सेफ्टी म्हणतो. बरोबर. एक तुम्हाला ही या व्हिडिओमध्ये एक जनरल ओव्हरव्ह्यू मिळून जाईल आणि एक रिवाईज होऊन जाईल तुमचं मागच्या सेफ्टीमध्ये जे सांगितलेलं होतं ते. तर मग इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ काय आहे, तर मग का म्हणून गरजेची ही सेफ्टी. तर मी तुम्हाला हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं आणि आता पण सांगतो का गरजेचं आहे. कारण एक प्रॅक्टिकली थोडंसं विचार करायचं मुलांनो की आपल्याला जे अवयव आपल्याला भेटलेले आहे देवाकडून किंवा आपल्याला जे आपलं शरीर भेटलेलं हे खूप महत्त्वाचं शरीर आहे. बरोबर. यात तुम्ही एक जस्ट इमॅजिन करू शकता की तुमचा एखादी वेळेला हात ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे किंवा एक पाय गेलेला आहे तर तुम्ही काय करू शकणार मी त्याच्यावर. ठीक आहे, एक तुमचे हातच जर ॲक्सिडेंटमध्ये चालले गेले मुलांनो तर काय तुम्ही पुढे काही काम करू शकाल का? बरं, नाही करू शकणार. अशा बारीक बारीक गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला सुरक्षिततेचं महत्त्व खूप कळेल. ठीक आहे, भरपूर पुस्तकं आहेत, भरपूर लोक आहेत, सगळेजण हेच सांगत असतात की सेफ्टी बाळगल्याने काय होतं, सेफ्टी का बाळगायला पाहिजे की आपल्याला काही दुखापत होत नाही, पायावर पडलं तर इजा होत नाही, हाताला लागत नाही, असं येत नाही. पण तुम्ही एक प्रॅक्टिकली विचार करायचा मुलांना हा व्हिडिओ बघताना की जर आपला एखादी ॲक्सिडेंटमध्ये किंवा एखादी वेळेला आपण सुरक्षितता न बाळगली, त्याच्यामुळे जर आपले हात गेले किंवा आपले पाय गेले तर आपण आयुष्यभरासाठी अपंग होऊ शकतो किंवा आपल्याला अपंगत्व येऊ शकतं. आणि त्यामुळे काय आपल्याला कामं फेस करावं लागणार आहे, त्यामुळे आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स फेस करावं लागणार आहे याचा तुम्ही अंदाजा घ्या. आज मी तुम्हाला एक छोटंसं प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. जर तुमचे हात आज आहे आणि उद्या एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये तुमचे हात चालले गेले तर आज तुम्ही फटक्यात वाटलं की कोणीतरी आवाज दिला आणि चला लवकर, कोणीतरी आवाज देतं आहे, फटक्यात शर्ट घातला आणि लगेच खाली गेले, ते उद्याच्या दिवशी तुम्हाला करता येणार नाही मुलांनो. ठीक आहे, का करता येणार नाही तर तुम्ही सुरक्षितता आज बाळगली नाही आहे म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळेस घरचे पण सांगतात की तुम्ही गाडी स्लो चालवत चला किंवा सरकारही सांगतं सुरक्षित नियमाचे पालन करायचे ट्रॅफिकचे, तर ते करायलाच पाहिजे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टन्स आहे ऑक्युपेशनल सेफ्टीचं किंवा हेल्थचं. तर बघूया आपण. एव्हरी इंडस्ट्री शूड गिव्ह प्रॉपर अटेन्शन टू सेफ्टी अँड हेल्थ ऑफ द वर्कर. प्रत्येक जी इंडस्ट्री आहे त्यांनी काय केलं पाहिजे, एक प्रॉपर अटेन्शन दिलं पाहिजे टू द सेफ्टी अँड हेल्थ ऑफ द वर्कर्स. बरोबर. वर्कर्सची जी हेल्थ आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलं पाहिजे, पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे प्रॉपरली. तर मग बेनिफिट्स काय आहे, इम्प्रूव्ह वर्क परफॉर्मन्स. जर एम्प्लॉईजच्या म्हणजे वर्कर्सच्या जर हेल्थवर आणि त्यांच्या सेफ्टीवरती, सुरक्षिततेवरती जर जास्त भर देऊ तर त्याच्याने काय होईल की इम्प्रूव्ह वर्कर्स परफॉर्मन्स. बरोबर. वर्करचा परफॉर्मन्स वाढेल कारण तो सेफ राहील आणि तो स्वतःला सुद्धा काय करेल, सेफ
फील करेल. तर त्याच्याने काय होईल की त्याचा वर्करचा जो परफॉर्मन्स आहे तो वाढेल काम करण्याचा, त्याचं काम करण्याचं जे मॉरल आहे ते वाढेल, म्हणजे त्याची आत्मिक जी इच्छा आहे ती त्याची वाढेल, काम करण्या टुवर्ड्स जी ती फिलिंग्स आहे ती त्याची वाढेल. रिड्युसेस ॲबसेंटिझम, त्याची ॲबसेंटिझम जी आहे तो कामावरती कामचुकारपणा जो करतो आहे किंवा कामापासून वाचायला तो ॲबसेंटीज ज्या घेतो आहे त्या त्याच्या ॲबसेंटीज रिड्यूस होऊन जातील. ठीक आहे. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट्स, त्या प्रोडक्टच्या क्वालिटी मग त्या इम्प्रूव्ह होतील. इनडायरेक्टली काय होईल, आता तुम्ही म्हणाल सर सेफ्टी ठेवली तर प्रोडक्टची क्वालिटी कसं काय वाढेल, तर जर तुम्ही सेफ्टी बाळगली, हेल्थकडे लक्ष दिलं वर्कर्सचं, तर वर्कर चांगल्या मनाने काम करेल आणि चांगल्या मनाने काम केलं की त्याचं काम कसं राहील, चांगलं राहील, जेणेकरून क्वालिटी काय होईल मग वाढेल. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं काय की मिनिमायझेस द इंजुरीज अँड इलनेस, तर जी इंजुरीज होतील त्याच्याने कमी होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जी इलनेस आहे म्हणजे आजारी होणे किंवा आजारी पडणे वगैरे काहीतरी दुखापत होणे, हे सगळं काय होऊन जाईल, गोष्टी कमी होऊन जातील. बरोबर. मग आता मुलांना याच्यावरती जे काय आहे, याच्या पुढे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहे. ठीक आहे. म्हणजे काहीतरी ॲक्सिडेंट्स होतात ऑक्युपेशनवरती, कामावरती, तर ते हजार्ड्स कुठले कुठले. ठीक आहे. तर व्हेरियस टाईप्स ऑफ हजार्ड्स असतात. बरोबर. तर आता पहिले आपण बघून घेऊ की ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणजे काय. तर इल हेल्थ म्हणजे आजारी असणे, वाउंड्स, काहीतरी कट्स मार्क्स वगैरे तुम्हाला लागलेले आहे, घरसटला आहे हात वगैरे. ॲक्सिडेंट विच एफेक्ट्स द वर्कर्स अँड ऑल्सो कॉजेस डॅमेज टू प्रॉपर्टीज इन द वर्क प्लेस इज कॉल्ड एज ऑक्युपेशनल हजार्ड्स. मग अशी काहीतरी घटना, अशी काहीतरी दुर्घटना की ज्याच्यामुळे वर्करचं सुद्धा शरीर काय झालेलं आहे, डिझेबल झालेलं आहे आणि जे कामं आहे, जी वर्कप्लेस आहे, जी कामाची जागा आहे तीसुद्धा, त्याची जी प्रॉपर्टी तिथली ती खराब झालेली आहे, दुखापत झालेली त्या प्रॉपर्टीला सुद्धा. तर अशा गोष्टींना काय म्हणतो आपण, ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणतो. मग आता टाईप्स ऑफ ऑक्युपेशनल हजार्ड्स काय, तर व्हेरियस टाईप्स ऑफ ऑक्युपेशनल हजार्ड्स आहे, व्हेरियस टाईप्स आहे. ठीक आहे. तर आपण बघूया टाईप्स ऑफ ऑक्युपेशनल हजार्ड्स कुठले कुठले. तर मेकॅनिकल हजार्ड्स असतात. मग आता मेकॅनिकल हजार्ड्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल काही जे हजार्ड्स असतात, समजा मशीनद्वारे आलेले तुम्हाला, की तुमच्याच मशीनवरती काम करता करता मशीनमध्ये हात अडकून गेला किंवा काहीतरी पंचिंगचं टायमिंगनुसार मशीनमध्ये हात अडकला, त्याच्यात हात गेलं, पाय अडकला, पायावर लागलं किंवा काहीतरी एखादी वस्तू पायावर येऊन पडली. मेकॅनिकल मशीनीशी जी रिलेटेड असतात, मशिनी आणि अवजारांशी जी रिलेटेड आहे ते काय झाले, मेकॅनिकल हजार्ड झाले. बरोबर. इलेक्ट्रिकल हजार्ड म्हणजे काय, की जेवढेही हजार्ड्स आहे, जेवढेही दुर्घटना आहे ज्या विद्युत प्रवाहाशी रिलेटेड आहे, जे विद्युत करंटशी रिलेटेड आहे, इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल हजार्ड्स. फॉर एक्झाम्पल शॉक लागणे, सर्किट जर चुकीचं झालं तर त्याच्यामुळे शॉक लागून आग लागणे. ठीक आहे. कोणाला करंट लागणे. ठीक आहे. अशा ज्या गोष्टी आहेत याला काय म्हणतात, इलेक्ट्रिकल हजार्ड्स म्हणतात. बरोबर. शॉर्ट सर्किट होऊन पेट घेणे, शॉर्ट सर्किट होऊन कोणाचा तरी मृत्यू होणे, हे सगळ्या गोष्टी काय असतात, इलेक्ट्रिकल हजार्ड्स असतात. बरोबर. त्याच्यानंतर केमिकल हजार्ड्स. ठीक आहे. केमिकल हजार्ड्स म्हणजे काय, तर काही ज्या कंपन्याज असतात त्या केमिकल असतात. आता प्रत्येक कंपनीमध्ये तर काही ज्या आता ऑटोमोबाईल सेक्टरच्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये केमिकल हजार्ड्स होणं खूप रेअर असतं. म्हणजे ऑलरेडी केमिकल कंपनीज आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की केमिकल हजार्ड्स खूप सारे होतात. दुर्घटना म्हणजे मिसमॅच होऊन गेलं केमिकल्सचं, चुकीचं केमिकल चुकीच्या केमिकलमध्ये ॲड होऊन गेलं, त्याच्यामुळे सुद्धा हजार्ड्स होऊ शकतात. आग लागू शकते किंवा त्याच्यामुळे जे केमिकल्समुळे जे फ्युम्स तयार होत असतात किंवा जो धूर तयार होत असतो किंवा जो त्याचा वास असतो, स्मेल असतो, त्याच्यामुळे काय होतात की ॲक्सिडेंट होऊ शकतात. ठीक आहे. कोणी आजारी पडू शकतं, कोणाला चेस्ट पेन होऊ शकतं, कोणाला रेस्पिरेटरी सिस्टमचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे श्वासोश्वासाचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याला. ठीक आहे. त्याच्या लंग्सला प्रॉब्लेम होऊ शकतो. हे सगळे काय झाले, केमिकल हजार्ड झाले. ठीक आहे. जे केमिकलमुळे होतात, रासायनिक क्रियांमुळे, रासायनिक प्रक्रिया जर चुकल्या आणि त्याच्यामुळे जर एखादी दुर्घटना होते तर त्याला काय म्हणतात, केमिकल हजार्ड्स म्हणतात. फिजिकल हजार्ड्स. मग आता फिजिकल हजार्ड्स म्हणजे काय, की आपले स्वतःचं काहीतरी हे होणे. बरोबर. शारीरिक दुर्घटना होणे, स्वतःमुळे होणे. ठीक आहे. त्याला फिजिकल हजार्ड म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिसेबिलिटी येणे, तुम्हाला तुमचे हातपाय डिसेबल होऊन जाणे काम करताना, याला म्हणतात फिजिकल हजार्ड्स. बायोलॉजिकल हजार्ड्स म्हणजे काय, तर बायोलॉजिकल हजार्ड्स म्हणजे जे नैसर्गिक याच्यामुळे येतात. ठीक आहे. जे नैसर्गिक कारणांमुळे येतात. फॉर एक्झाम्पल भूकंप येणे, सुनामी येणे, त्याच्यानंतर अजून काय म्हणता येईल याला, भूकंप येणे, सुनामी, अजून टायडल एनर्जी, ज्या टाईड्स असतात. ठीक आहे. ज्या समुद्रावरती येतात. ठीक आहे. वेव्स फॉर्म, त्याच्यामुळे ज्या दुर्घटना होतात ते येणे. ठीक आहे. अजून काय म्हणता येईल आपल्याला, ज्वालामुखी. ठीक आहे. व्हल्कॅनो येणे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या काय बायोलॉजिकल हजार्ड्स आहे. याच्यामुळे ज्या काही दुर्घटना होतात त्याला ते हजार्ड्स म्हणतात. ठीक आहे. आता हे फिजिओलॉजिकल आणि फिजिकल ह्या ज्या आहे ह्या तरी तसं पाहिलं गेलं तर ह्या बऱ्यापैकी सेम रिलेटेड आहे. ठीक आहे. आपण पुढच्या बघूया फिजिओलॉजिकल.
सॉरी फिजिओलॉजिकल म्हटलं गेलं, सायकोलॉजिकल हजार्ड. आता सायकोलॉजिकल हजार्ड्स म्हणजे काय, जी की माणसाच्या विचार क्षमतेमुळे होणारे जे दुर्घटना असतात त्याला म्हणतात सायकोलॉजिकल हजार्ड, बरोबर. आता माणूस विचार करतो आहे, तो विचारात आहे कंटिन्यू विचार करतो आहे, काम करताना सुद्धा विचार करतो आहे, त्याच्यामुळे जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला काय म्हणतील सायकोलॉजिकल हजार्ड्स म्हणतात त्याला, ठीक आहे. तो जे विचार करतो आहे त्या विचारांमुळे त्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे तो सायकोलॉजिकल हजार्ड झाला, बरोबर. किंवा मग काही काही गोष्टी असतात आपण निगेटिव्ह विचार करत जातो, सेम निगेटिव्ह प्रवाहात वाहत जातो, त्याच्यामुळे जे ॲक्सिडेंट्स होतात त्याला पण काय म्हणतात सायकोलॉजिकल हजार्ड्स म्हणतात, बरोबर. पुढे हे बघा इथे दिलेलंच आहे मेकॅनिकल हजार्ड्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट हिटिंग इच अदर इन वर्कप्लेस एन्व्हायरमेंट, मटेरियल फॉलिंग फ्रॉम द हाईट. मी तुम्हाला बोललो की नाही पायावरती पडलं एखादी ऑब्जेक्ट वगैरे, टूल वगैरे पडलं, ऑइली फ्लोअर झालं, ॲब्सन्स ऑफ सेफ्टी गार्ड्स वगैरे, हे मेकॅनिकल हजार्ड. हे बघा इलेक्ट्रिकल हजार्ड्स म्हणजे काय, तर लिकेज ऑफ करंट वगैरे, ठीक आहे, शॉर्ट सर्किट. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे ॲब्सेन्स ऑफ इम्प्रॉपर अर्थिंग, नो फ्यूज ऑर हाय रेटिंग फ्यूज, ठीक आहे. हे सगळे मी तुम्हाला काय सांगितले आत्ताच इलेक्ट्रिकल हजार्ड्स म्हणतात याला, ठीक आहे. काय म्हणतात इलेक्ट्रिकल हजार्ड्स, बरोबर. त्यानंतर पुढचं केमिकल हजार्ड्स बघा, मी तुम्हाला बोललो टॉक्सिक गॅसेस अँड फ्यूम्स जनरेटेड, हेच सांगितलं ना मी तुम्हाला की टॉक्सिक गॅसेस असतात ते फ्यूम्स जे ते बर्न झाल्यामुळे, केमिकल बर्न झाल्यामुळे त्याच्यातून जो धूर निघतो त्याला फ्यूम्स म्हणतात. जनरेटेड इन द फॅक्टरी, रेडिओ ॲक्टिव्ह रेज, ॲस्बेस्टॉस अँड अदर डस्ट एलर्जीज. बघा मी तुम्हाला बोललो एलर्जीज होते डस्टची, किंवा मग ते जर फुफ्फुसात गेलं तर त्यांना ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होतो, रेस्पिरेटरी सिस्टमचा प्रॉब्लेम होतो. इन्फ्लेमेबल अँड एक्सप्लोजिव्ह मटेरियल्स, जे इन्फ्लेमेबल असतात म्हणजे जे आग ज्वलनशील पदार्थ असतात, किंवा एक्सप्लोजिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल गोळा बारूद जे असतं जे फुटण्याची शक्यता असते आग लागण्याची, त्याच्यामुळे केमिकल हजार्ड्स होतात, बरोबर. त्याच्यानंतर फिजिकल हजार्ड्स बघा मी तुम्हाला बोललो की एक्सेसिव्ह ऑर लो लाईटिंग, हे फिजिकल हजार्ड झाले. पुअर व्हेंटिलेशन झालं, नॉईस अँड व्हायब्रेशनमुळे तुमचे काय कानं वगैरे तुम्ही आजीवन बहिरे होऊ शकतात. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह हीट ऑर कोल्डमुळे तुम्हाला स्किन बर्निंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पुअर व्हेंटिलेशन न असलं किंवा व्हेंटिलेशनची सुविधा नसली तर तुम्हाला काय होतं गरम होण्याची खूप परिपूर्ण शक्यता तिथे असते, त्यामुळे तुम्हाला काय होतं कामात मन लागत नाही. लो लाईटिंग असली की तुम्हाला काय होतं डोळ्यांचा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बायोलॉजिकल हजार्ड बघा, इन्फेक्शन, बॅक्टेरियल फंगल अटॅक्स, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे सायकोलॉजिकल हजार्ड. आता बघा सायकोलॉजिकल हजार्ड्स मी तुम्हाला बोललो की माणसाच्या विचार श्रेणीवरती तो जे काही कृत्य करतो त्याच्यावर, यूज ऑफ अब्युझिव्ह अँड अनपार्लियामेंट वर्ड्स, ठीक आहे. काहीतरी चुकीचे वर्ड वापरतो आहे अब्युझिव्ह, त्याच्यामुळे पण हजार्ड्स होतात. सेक्शुअल हॅरॅसमेंटमुळे पण हजार्ड्स होऊ शकतात. हजार्ड्स ड्यू टू स्मोकिंग अँड अल्कोहोल, दारू पिलेली त्याने, त्याच्यामुळे पण होऊ शकतात. डिसओबिडियन्स म्हणजे तो डिसओबिडियंट आहे, तो डिसिप्लिन पाळत नाही आहे, ठीक आहे. हे गोष्टी असतात याच्यामुळे हजार्ड्स होतात. मग आता ऑक्युपेशनल डिझिजेस, आता डिझिजेस पण होतात, काही ना काही ते आजार होतातच ना कंपनीत लागल्यावरती, तर काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचा परिणाम शरीरावर होतो आणि त्याच्यामुळे काय होतं ऑक्युपेशनल डिझिजेस होतात. तर बघा इथे लिहिलेलं आहे, वेन अ पर्सन हेल्थ इज डायरेक्टली अफेक्टेड बाय द वर्क ही इज डुईंग ऑर बाय द प्रोडक्शन प्रोसेस इज कॉल्ड एज ऑक्युपेशनल डिझिजेस. पर्सनची हेल्थ, एखाद्या व्यक्तीची हेल्थ जर डायरेक्टली त्याच्या कामामुळे अफेक्ट होते किंवा तो जी प्रोडक्शन प्रोसेस आहे त्याच्यामुळे अफेक्ट होते तर त्याला काय म्हणतात ऑक्युपेशनल डिझिजेस, ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात एक्झाम्पल लाईक गॅसेस अँड डर्ट पार्टिकल्स एमिटेड फ्रॉम केमिकल अँड पेट्रोकेमिकल फॅक्टरीज कॅन कॉजेस रिस्पिरेटरी डिझिजेस लाईक TB, ट्युबरकलोसिस, TB, बरोबर. हां ट्युबरकलोसिस, बरोबर. मी तुम्हाला पहिलेच वरती पण बोललो की जे केमिकल हजार्ड्स असतात त्याच्यातून जे केमिकल बाहेर पडतं किंवा त्याच्यातून जे फ्यूम्स बाहेर पडतात त्याच्याने काय होतं रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता मग जो कंटिन्युअस केमिकल फॅक्टरीमध्ये आजीवन तो काम करतो आहे रिटायरमेंटपर्यंत, त्याला रेस्पिरेटरीचे प्रॉब्लेम्स होणे हे कॉमन आहे, ठीक आहे. पॉयझनिंग बाय गॅसेस लाईक कार्बन मोनॉक्साईडमुळे काय होतं पॉयझनिंग गॅसेस होतात, ठीक आहे. ह्या गोष्टींमुळे पण आजार होऊ शकतात, हे डिझिजेस असतात, बरोबर. एर्गोनॉमिक्स, मग आता पुढे घेऊया एर्गोनॉमिक्स. तुम्हाला समजलं काय असतात ऑक्युपेशनल डिझिजेस. कामावरती असताना जे काही आपल्याला त्याच्या प्रोसेसमुळे आजार लागतात, जसं की फॉर एक्झाम्पल केमिकल जळल्यामुळे जे फ्यूम्स असतात त्याच्यामुळे, किंवा काहीतरी वासामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, किंवा काहीतरी डस्टमुळे तुम्हाला एलर्जी होते, हे ज्या काही आजार लागतात तुम्हाला याला काय म्हणतात ऑक्युपेशनल डिझिजेस म्हणतात. आता एर्गोनॉमिक्स म्हणजे काय असतं की द स्टडी ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द वर्कर्स अँड हिज वर्किंग एन्व्हायरमेंट, ठीक आहे. मटेरियल्स मशीन आर कॉल्ड ॲज एर्गोनॉमिक्स. मग अशी एक रिलेशनशिप म्हणजे असं एक नातं कोणामध्ये की वर्कर्समध्ये आणि त्याच्या काम करण्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्याला काय म्हणतो आपण एर्गोनॉमिक्स म्हणतो. तर आता काहीतरी सिद्धांत आहे एर्गोनॉमिक्सचे ते आपण बघूया, ठीक आहे.
तर ते जे सिद्धांत यांनी मांडलेले आहेत हे प्रत्येक कंपनीमध्ये काय केलं जातं, फॉलो केले जातात. वाय? बिकॉज इट इज व्हेरी नेसेसरी टू फॉलो द फिजिकल प्रिन्सिपल ऑफ एर्गोनॉमिक्स फॉर द प्रॉपर बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज ऑर द वर्कर्स in order that he or she will work properly in the working environment. समजलं? बघा, द वर्किंग एरिया शुड हॅव सफिशियंट लाइटिंग अँड ऑप्टिमम टेम्परेचर. बरोबर. एक प्रॉपर एर्गोनॉमिक्सचं वर्किंग एन्व्हायरमेंट कसं पाहिजे की एक प्रॉपर सफिशियंट लाइटनिंग पाहिजे. बरोबर. तिथे प्रॉपर उजेड पाहिजे, प्रॉपर प्रकाश पाहिजे आणि एक ऑप्टिमम टेम्परेचर एक मेंटेन झालं पाहिजे. खूप गरम पण आणि खूप कमी पण नाही. एक ऑप्टिमम टेम्परेचर तिथे मेंटेन झालं पाहिजे. शुड नॉट हॅव ॲन एक्सेसिव्ह नॉईस अँड व्हायब्रेशन. जास्त आवाज नको किंवा व्हायब्रेशन नको. म्हणजे इन केस एखाद्या कंपनीमध्ये जर खूप आवाज येतो आहे, काहीतरी क्रशिंगची किंवा मायनिंगची कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये काय त्यांनी व्हायब्रेशन डॅम्पर्स वगैरे लावले पाहिजे. नॉईसचं जे आहे तर त्याला नॉईस हा ट्रान्सफर होणार नाही, तर ते वापरलं गेलं पाहिजे त्यांनी मटेरियल. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे टूल्स अँड अदर मटेरियल्स हँडल्ड शुड नॉट हॅव शार्प एजेस. बरोबर. जे टूल्स अँड अदर मटेरियल्स आपण वापरतो आहे त्याला एक तर चॅम्फर दिलेलं पाहिजे किंवा जे नेसेसरी टूल्स आहेत त्यांनाच फक्त शार्प एजेस दिले पाहिजे किंवा अदर याला शार्प एजेस द्यावे नको हवे. बरोबर. त्याच्यानंतर ओव्हर वर्क बर्डन कॅन लीड टू ॲक्सिडेंट. जर जास्तच एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या एम्प्लॉईवर जास्त बर्डन तुम्ही टाकून दिलेलं आहे तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, ॲक्सिडेंटचे कारण ते बनू शकतं. इंजुरीज होऊ शकतात, डिफेक्टिव्ह क्वालिटी प्रॉडक्ट्स होऊ शकतात अँड प्रोडक्शन लॉस होऊ शकतं. बरोबर. काय काय होऊ शकतं, ॲक्सिडेंट काहीतरी अपघात होऊ शकतं, इंजुरीज म्हणजे दुखापत होऊ शकते, डिफेक्टिव्ह क्वालिटी प्रॉडक्ट्स होऊ शकतात. ऑफकोर्स जास्त वर्क डन दिलेलं आहे तर एम्प्लॉईज काय करतो, ते पूर्ण करण्याच्या तो फक्त काय करतो, ते त्याला पूर्ण करायचं आहे, ते त्याला संपवायचं आहे एवढाच ते काय राहतो, तो त्या फिरायतीत राहतो. ठीक आहे. म्हणून तो काय करतो, मग जसं होईल तसं पण आपल्याला काम पूर्ण करायचं आहे फक्त. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, मग तो क्वालिटी वगैरे काहीच बघत नाही, मग डिफेक्टिव्ह क्वालिटी पण बनत जाते. त्याच्यामुळे काय होतं, प्रोडक्शन लॉस होतं. मग पुढचा पॉईंट आहे वर्किंग एरिया शुड हॅव सफिशियंट स्पेस ऑफ वर्क कन्सर्न. जो तुम्हाला वर्किंग एरिया दिलेला आहे, जो मशीन एरिया दिलेला आहे, तिथे दाटी नाही पाहिजे. बरोबर. एक प्रॉपर एरिया पाहिजे की तुम्ही तिथे व्यवस्थित प्रॉपरली उभे राहू शकाल, काम करू शकाल व्यवस्थित. ठीक आहे. नाही तर तिथे गर्दी, दुसरं पण मशीन तिथेच, आणखी 3 लोक 4 लोक जास्त गर्दी करत आहेत, त्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतात किंवा एर्गोनॉमिक्स वर्किंग एन्व्हायरमेंट हे बिघडू शकतं. रिपिटेटिव्ह वर्क शुड बी ऑटोमाइज. ठीक आहे. रिपिटेटिव्ह वर्क शुड बी ऑटोमाइज. आता हे रिपिटेटिव्ह वर्क जे तेच काम नको द्यायला. काम जे आहे ते आपण काय केलं पाहिजे, ट्रान्सफर केलं पाहिजे. जॉब रोटेशन ज्याला म्हणतो. आज याला हे काम दिलेलं, उद्या त्याला ते काम द्यायचं, परवा त्याला दुसरं काम द्यायचं. अशाने काय होतं की माणसाचं मन लागून होतं. एकच जर त्याने काम केलं तर त्याला काय होतं, तर बोरिंग फील व्हायला लागतं तिथे. ठीक आहे. तर ही सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. फिजिकल प्रिन्सिपल्स ऑफ एर्गोनॉमिक्स आहे. आता एर्गोनॉमिक हजार्ड्स जे असतात, कॉजेस, आता जे एर्गोनॉमिक्समुळे म्हणजेच काय, वर्किंग एन्व्हायरमेंटमुळे हजार्ड्स जे होतात, काहीतरी घटना होते, काहीतरी दुर्घटना होते, त्याचे कॉजेस काय काय, तर युझिंग रॉंग अँड डिफेक्टिव्ह टूल्स. चुकीचे आपण डिफेक्टिव्ह टूल्स वापरतो आहे. ठीक आहे. किंवा चुकीच्या गोष्टी आपण वापरतो आहे. रॉंग डिझाईन आहे, म्हणजे जो प्लांट तुम्ही डिझाईन केलेला आहे तो तुम्ही रॉंगली केलेला आहे. हे मशीन इथे पाहिजे तर हे मशीन तुम्ही दुसऱ्या जागेवर ठेवून दिलेलं आहे, चुकीच्या जागेवर. त्याच्यानंतर काहीतरी दुसरं एखादी टूल्सची जागा आहे, ती टूल्सची जागा व्यवस्थित मशीनच्या पाठीमागे किंवा मशीनच्या बाजूला पाहिजे, तर तुम्ही ती एकदम एंट्रान्सला ठेवून दिलेली आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी ज्या असतात हे रॉंग डिझाईनच्या गोष्टी असतात. इनसफिशियंट स्पेस अँड पुअर मेंटेनन्स ऑफ द एरिया. तुमच्याकडे जागा कमी आहे आणि कमी जागेत तुम्ही जास्त काम करायचं बघतायत. त्याच्यानंतर पुअर मेंटेनन्स ऑफ द एरिया. तुमचा जो एरिया आहे त्याच्यात पुअर मेंटेनन्स आहे, तुम्ही त्याला मेंटेन ठेवत नाही आहे. त्यानंतर रॉंग लेआउट्स ऑफ मशीन्स. तुम्ही जे मशीन्स ठेवले, मी तुम्हाला पहिलेच बोललो की हे मशीन त्या जागेवरती नको तर ह्या जागेवर हवं होतं, ह्या जागेवर नसून ते त्या जागेवर हवं होतं. तुम्ही मशीनचा लेआउटसुद्धा चुकीचा ठेवलेला आहे, त्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतात. बरोबर. आता ॲक्सिडेंट म्हणजे तुम्ही बघितलं, आता मी एक दुर्घटना म्हणजे काय असते की अ सडन इन्सिडंट दॅट हॅपन्स अनएक्सपेक्टेडली. ठीक आहे. तुम्ही रिवाईज करून घ्या, म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईस सोडवायला खूप सिम्पल जाईल. अ सडन इन्सिडंट दॅट हॅपन्स अनएक्सपेक्टेडली कॉज डॅमेजेस ऑर लॉस टू मेन मटेरियल एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज ॲक्सिडेंट. एखादी अशी घटना की जी एकदम सडन होते, अनएक्सपेक्टेडली होते, म्हणजे आपल्याला माहीत पण नाही, कल्पना नसून ती गोष्ट होऊन जाते, ज्याच्यामुळे आपल्याला लॉस होतो, काहीतरी डॅमेज होतं, आपल्याला दुखापत होते, ते म्हणजेच काय असतं, ॲक्सिडेंट असतं. इट कॅन हॅपन डायरेक्टली और इनडायरेक्टली. ते इनडायरेक्टली पण होऊ शकतं, डायरेक्टली पण होऊ शकतं. बघा, आता मी तुम्हाला 5 E's शिकवलं होतं क्वालिटीमध्ये. बरोबर मुलांनो. तर इथे 5 E's दिलेले तुम्हाला ऑफ सेफ्टी ऑर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन. 5 E's दिलेले आहे कशासाठी, तर सेफ्टीसाठी आणि ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शनसाठी, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल, ॲक्सिडेंट जे आहे ते प्रिव्हेंट करू शकाल. बरोबर. पहिलं एज्युकेशन अँड ट्रेनिंग.
टू प्रिव्हेंट अनसेफ ॲक्ट्स. ठीक आहे, तुम्ही पहिले काय केलं पाहिजे, वर्कर्सला असो, कुठलाही एम्प्लॉई असो, कुठलाही मॅनेजर असो, त्यांना एज्युकेशन आणि ट्रेनिंग दिली पाहिजे. त्यांना शिकवण दिली पाहिजे, त्याला शिक्षण त्याबद्दल दिलं पाहिजे की सेफ्टी कशी ठेवायची, काय करायचं, काय काय तुम्ही मुद्दे उचलले पाहिजे, काय काय तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे, हे सगळं त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. दुसरं आहे इंजिनिअरिंग कंट्रोल टू प्रिव्हेंट अनसेफ कंडिशन्स. ठीक आहे, जे काही कंट्रोल्स आहे ते तुम्ही त्यांना शिकवले गेले पाहिजे की अनसेफ कंडिशनमध्ये तुम्ही कसे वावरू शकतात आणि त्याच्यापासून कसे वाचू शकतात. बरोबर. एन्फोर्समेंट आहे टू इम्प्लिमेंट सेफ्टी नॉर्म्स अँड रूल्स. एन्फोर्समेंट म्हणजे तुम्ही काय करता, अंमलबजावणी करू शकतात. कशाची, तर एखाद्या नॉर्म्सची, रूल्सची तुम्ही त्याची अंमलबजावणी करू शकतात. काहीतरी नवीन नियम लावून द्यायचे की ह्या ठिकाणी कोणी जायचं नाही, या ठिकाणाहून इथपर्यंतच जायचं. ठीक आहे, असे तुम्ही रूल्स लावू शकतात. त्याच्यानंतर एन्थुझियाझम टू क्रिएट इंटरेस्ट इन द जॉब. तुम्ही एन्थुझियाझम काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करून तुम्ही किंवा त्यांना त्याविषयी ट्रेनिंग देऊन त्यांचा इंटरेस्ट तुम्ही जॉबमध्ये वाढवू शकतात. याच्याने काय होऊ शकतं, ॲक्सिडेंट प्रिव्हेंट होतो. एक्झाम्पल टू लीड बाय एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात त्यांना आणि एक्झाम्पल देऊन तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात. हे 5 E's आहे. पहिलं काय आहे, एज्युकेशन. दुसरं काय आहे, इंजिनिअरिंग कंट्रोल. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं काय आहे, एन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी करणे, एन्थुझियाझम इंटरेस्ट क्रिएट करणे आणि पाचवं आहे एक्झाम्पल देणे. ठीक आहे, समजलं. मग आता पुढे मुलांनो PPE. आता PPE म्हणजे काय, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट लिस्ट. आता मी तुम्हाला हे पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, हे कॉमन आहे, सगळ्यांना माहितीच असतं, पण तरी तुम्ही बघून घ्या काय आहे. पहिलं हेल्मेट असतं, हेल्मेट तुम्ही घातलंच पाहिजे. कॅप, सेफ्टी कॅप. इयरप्लग्स जे कानात तुम्ही इयरप्लग्स लावतात ते तुमचे हेडफोन वेगळेच, पण कंपनीचे जे असतात सेफ्टीचे ते इयरप्लग्स वेगळे असतात, त्याच्याने तुम्हाला बाहेरचा आवाज येत नाही, ते तुम्ही लावलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर एक गॉगल्स अँड शील्ड वापरली पाहिजे. तुम्ही वेल्डिंग वगैरे करताय तर तुम्ही गॉगल वापरा, शील्ड वापरा. त्याच्याकडे जे रेज असतील ते तुमच्या डोळ्यात जाणार नाही किंवा तुमच्या डोळ्यामध्ये बर वगैरे उडणार नाही. हँड ग्लोव्ज वापरा. बरोबर, हँड ग्लोव्जने काय होईल, तुम्हाला वाऊंड कट्स येणार नाही. सेफ्टी शूज वापरा. इन केस काही नकळत चुकून पायावर पडलंसुद्धा तर तुम्हाला इंजुरी किंवा डॅमेज होणार नाही. नोज मास्क वापरा, मास्क वापरत चला. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी सेफ्टी इक्विपमेंट्समध्ये मोजल्या जातात. ठीक आहे, मग आता फायर म्हणजे काय, आग. तर फ्यूल, हीट, ऑक्सिजन अँड आर द 3 फॅक्टर्स दॅट मस्ट बी प्रेझेंट इन द कॉम्बिनेशन ऑफ फायर कंटिन्यू टू बर्न. ठीक आहे, फ्यूल आलं, उष्णता आली आणि ऑक्सिजन आलं, ह्या जर 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर तिथे आग लागण्याची शक्यता खूपच होऊन जाते. बरोबर, म्हणजे 100% असते तिथे आग लागण्याची शक्यता. ठीक आहे, एलिमिनेटिंग ऑर रिमुव्हिंग ऑन एनी वन ऑफ दिस फॅक्टर्स फ्रॉम द कंबशन विच विल एक्सटिंग्विश द फायर. मग याच्यापैकी हे तीन फॅक्टर्स, फायर, हीट आणि ऑक्सिजन. ठीक आहे, सॉरी, फ्युअल, हीट आणि ऑक्सिजन. उष्णता, फ्युअल म्हणजे इंधन आणि ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे, तर हे जर 3 फॅक्टर जर तुम्ही काढून टाकले, याच्यातून एक जरी फॅक्टर काढून टाकला तर तुमची आग लागण्याची शक्यता तिथेच संपून जाते. बरोबर, तर समजलं मुलांना काय आहे फायर वगैरे, एक्सटिंग्विशिंग फायर मेथड काय आहे. बरोबर, टाईप्स ऑफ फायर्स असतात, क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D. हे मी तुम्हाला वर्गामध्ये शिकवलेलं आहे, पण तरी मी तुम्हाला परत रिपीट केलेलं होतं की क्लास A फायर कुठे असते, हे टक्क्यावारी फायर हे केली जाते. ठीक आहे, बरोबर. आता हे फर्स्ट एड वगैरे तुम्हाला माहिती. फर्स्ट एड म्हणजे काय असतो, प्रथमोपचार असतो. ठीक आहे, प्रथमोपचार म्हणजेच काय की सगळ्यात पहिले केला जाणारा उपचार जो डॉक्टरच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, पर्पज ऑफ काय आहे फर्स्ट एड बघा, टू सेव्ह द लाईफ ऑफ द विक्टीम, टू प्रिव्हेंट फर्दर डॅमेज टू द इंजुरी अँड हेल्थ, टू शिफ्ट द विक्टीम टू द सेफर प्लेस. बरोबर, समजलं मुलांनो. या व्हिडिओमध्ये आपण इतकंच घेऊ कारण व्हिडिओची लांबी वाढते आहेत. आता आपण याच्यानंतर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन्सवरती व्हिडिओ घेऊ आणि कम्युनिकेशन स्किल राहिलेलं आहे, आयडी लिटरसी पण राहिलेलं आहे. बऱ्यापैकी 2-3 युनिट्स राहिलेले आहे व्हिडिओ बनवायचे, ते मी बनवून घेतो. ठीक आहे, मॉक टेस्ट ज्याला द्यायची असेल तो मला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज टाकू शकतो. दुसऱ्या कुठल्याही कॉलेजचा जर विद्यार्थी माझे व्हिडिओ बघत असेल तर तो मला मेसेज टाकू शकतो की सर तुम्ही मला मॉक टेस्टच्या लिंक प्रोव्हाइड करा, मी त्याला लिंक प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, तरी जे नवीन मुलं असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब मी पुन्हा सांगतो मुलांनो, सबस्क्राईब गोळा करणं माझं काम नाही आहे. सबस्क्राईब मी तुम्हाला यासाठी करायला लावतो की तुम्ही ज्यावेळेस यूट्यूब उघडता त्यावेळेस सगळ्यात प्रथम व्हिडिओ तुम्हाला आपलंच दिसेल आणि तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे होईल. ठीक आहे, तर अभ्यास करा आणि मॉक टेस्ट सोडवा. ठीक आहे, थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत ऑल द बेस्ट.